पंढरपूर नगर परिषदेत स्वीकृत नगरसेवकांच्या अधिकारांबाबत संभ्रम निर्माण झाला होता. याबाबत लोकनियुक्त नगरसेविका माधुरी दिलीप धोत्रे यांनी मुख्याधिकारी महेश रोकडे यांना लेखी पत्राद्वारे माहिती मागवली. नगरविकास विभाग मंत्रालय मुंबई यांच्या परिपत्रकाच्या आधारे पंढरपूर नगरपालिकेने माहिती अधिकारात स्पष्ट केले की स्वीकृत नगरसेवकांना अध्यक्ष किंवा कोणत्याही समितीच्या सभापतीपदी निवड करता येणार नाही. तसेच त्यांना स्थायी समिती किंवा नगरपरिषद बैठकीत मतदानाचा अधिकारही नसतो. या लेखी खुलाशामुळे स्वीकृत नगरसेवकांचे अधिकार स्पष्ट झाले असून नगरपरिषदेमधील त्यांची भूमिका मर्यादित असल्याचे समोर आले आहे, अशी माहिती मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी दिली. पंढरपूर नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीनंतर पंढरपूर नगरपालिकेमध्ये बरेचसे राजकीय विचार दिसून आला होता. बैठकीतही वादावादी झालेलं चित्र दिसून आलं होतं. आणि आता तुम्ही स्वीकृत नगरसेवकांच्या अधिकाराबद्दल प्रश्न उपस्थित केलाय, काय सांगाल यावर? नाही, एकतर स्वीकृत नगरसेवकांना अधिकार काय आहेत अशा पद्धतीचं पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मान्य रोकडे साहेब यांच्याकडे एक प्रश्न आम्ही विचारला होता लिखित स्वरूपामध्ये की स्वीकृत नगरसेवकांचे अधिकार काय आणि त्याचबरोबर जे स्वीकृत नगरसेवक झालेले आहेत आणि त्यांची निवड स्थायी समितीवर केलेली आहे त्यांना देखील काय अधिकार आहेत असं मुख्याधिकाऱ्यांना आम्ही विचारलं होतं. त्यामध्ये मुख्याधिकाऱ्यांनी हे लेखी पत्र त्या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे. याच्यामध्ये स्पष्ट असं म्हटलं आहे की बाबा स्वीकृत नगरसेवकांना त्या ठिकाणी मतदानाचा कसल्याही प्रकारचा अधिकार नाही आणि जे स्वीकृत नगरसेवक स्थायी समितीवर सदस्य आहेत त्यांनाही कसल्याही प्रकारचा अधिकार नाही, कसल्याही म्हणजे कुठल्याही मतदानाचा देखील स्थायी समितीमध्ये अधिकार नाही. अशा पद्धतीचं जे संविधानात जे त्याच्याबद्दलची प्रोव्हिजन आहे, जो कायदा आहे, त्या कायद्याच्या पत्रासहित मान्य मुख्याधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी आम्हाला दिले की बाबा स्वीकृत नगरसेवकांचे अधिकार काय, तर त्यांना कसल्याही प्रकारच्या मतदानाचा अधिकार नाही किंवा इतर कुठलेही म्हणजे असं मत मांडून त्या ठिकाणी ती मंजुरीचा अधिकार नाही किंवा कुठल्याही प्रकारच्या मंजुरीमध्ये सभागृहामध्ये त्यांचं कुठल्याही मतदानाचा त्यांना अधिकार नाही. अशा पद्धतीचं नाही, त्यांनी ते कुठलाही त्यांना अधिकार नाही म्हणजे कुठल्याही प्रकारचा त्या सभागृहामध्ये अधिकार नाही अशा पद्धतीचं त्यांनी पत्रच या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामुळं आता तो वाद संपुष्टात आला आहे. कारण प्रत्येकाला समजण्यात झालं की कारण अनेक लोकांना त्या ठिकाणी प्रश्न पडला होता की बाबा स्वीकृत म्हणून त्या ठिकाणी जात असताना नक्की त्या लोकांना काय अधिकार आहे. तर एकंदरीत त्याच्यावरून हे सिद्ध झाले की ते शोभेचं पद आहे, असे कुठलेही अधिकार त्या ठिकाणी मताचे वगैरे नाहीत. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी नगरपालिकेने उत्तर दिलं आहे. त्यामुळे तो वादच संपुष्टात आला. पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत जनतेने जो कौल दिला त्यामध्ये नगराध्यक्ष पदाचा उमेदवार तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा विजयी झाला, तर नगरसेवक पदाचे बहुसंख्य उमेदवार हे भाजप आघाडीचे विजयी झाले. पंढरपूर शहरातील नागरिकांना अपेक्षा आहेत की नगरपालिकेत जे गोंधळाचं चित्र दिसलं पहिल्याच बैठकीत ते यापुढे चालू नये, शहराच्या विकासाचे मुद्दे यापुढे चर्चेत यावेत. असे असताना आता या स्वीकृत नगरसेवक पदाबद्दल तुम्ही प्रश्न उपस्थित करताय, काय याच्या मागची भूमिका काय? नाही, याच्यामध्ये पंढरपूर शहराचा विकास झाला पाहिजे. कुठल्याही प्रकारचा वाद उत्पन्न न होता त्या ठिकाणी निवडणूक संपल्यानंतर कसलेही वाद शिल्लक राहिले नाही पाहिजेत. कारण पंढरपुरातील जनतेने या ठिकाणी पंढरपूर शहराचा विकास झाला पाहिजे. लोकांच्या जे अडीअडचणी आहेत त्या अडीअडचणी सुटल्या पाहिजेत. लोकांना चांगल्या प्रकारच्या सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत. या दृष्टिकोनातून या जनतेने या ठिकाणी मतदान केलेलं आहे. त्यामुळं आता मतदान झालं आहे, निवडणुका होऊन गेलेल्या आहेत, आता कामकाज चालू झालं आहे. तर सर्व गटांनी सर्व पक्षांनी त्या ठिकाणी मिळून सर्व नगरसेवकांनी सर्वच पक्षाच्या आघाडीच्या पार्टीच्या नगरसेवकांनी एकत्र येऊन गटाच्या त्या ठिकाणी पंढरपूर शहराचा विकास साधला पाहिजे. सगळ्यांनी समन्वयाची भूमिका घेतली पाहिजे. परंतु जाणून बुजून काय लोक जर त्या ठिकाणी अडील तट्टूपणाची भूमिका घेत असतील तर पंढरपूरची लोक त्या ठिकाणी सुजाण आहेत. पंढरपूरच्या लोकांच्या लक्षात येतं आहे की बाबा आता ही काम करण्यापेक्षा जो रोजच वेगवेगळ्या विषयावर वाद घालत बसायचे तर मग लोकांना आपण नक्की काय देतोय आणि जनतेला ते माहीत आहे. त्यामुळं
आता सर्व नगरसेवक असतील किंवा कोण नेते असतील, या लोकांनी जनतेचा कौल स्वीकारून त्या ठिकाणी जनतेच्या हिताचे त्या ठिकाणी निर्णय घेतले पाहिजेत. कोणी कोणाला विरोध न केला पाहिजे, चांगल्या पद्धतीचं काम झालं पाहिजे. परंतु जाणून बुजून जे लोक आडमुठेपणाची भूमिका घेतील त्यांना जनता धडा शिकवेल. बापू, सत्ताधाऱ्यांना रोखण्यासाठी कुठेतरी शिरसट आणि वाळुस्कर यांना संधी देण्यात आलेली आहे सुकृत नगरसेवक पदासाठी आणि त्यांच्याकडूनच सुरुवात झालेली आहे गदारोळ गोंधळासाठी आणि 5 वर्षाचे पद त्यांच्याकडे आहे. ते सातत्याने त्यांच्या डबक्यावर चर्चा चालू आहे की आम्ही यांना कोणत्याही प्रकारची कामं करू देणार नाही. बघा, पंढरपूरची जनता सुजाण आहे. या ठिकाणी पंढरपूरच्या जनतेने नगराध्यक्ष प्रणिताई बालके यांना 11,000पेक्षाही जास्त मतांनी त्या ठिकाणी निवडून दिलेलं आहे, नगरसेवकांना निवडून दिलेलं आहे. जनतेची कामं झाली पाहिजेत आणि मग जे लोक त्या ठिकाणी कामात अडथळा करतील, पंढरपूरची जनता हुशार आहे आणि या ठिकाणी कामं होतच असतील. आम्ही तर ठरवलं की बाबा निश्चितपणे पंढरपूरच्या जनतेने ज्या विश्वासाने आम्हाला या ठिकाणी सत्ता दिली आहे, निश्चितपणे आम्ही पंढरपूरच्या जनतेची कामं करू, हे मी तुमच्या माध्यमातून पंढरपूर शहरातील सगळ्या जनतेला सांगू इच्छितो. बापू, नगराध्यक्ष पद जरी तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडे असलं तरी स्थायी समिती हा जो नगरपालिकेचा भाग आहे, तो या स्थायी समितीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय आधी स्थायी समितीत होतात आणि त्यात एकमेव सदस्य विरोधी आघाडीचा म्हणून माधुरीताईंचा समावेश आहे. अशा वेळी समन्वयाने काम होणं अपेक्षित असताना आता या स्वीकृत नगरसेवकांच्या अधिकाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. काय सांगायला हवं? नाही, याच्यामध्ये प्रत्येकाचा अधिकार काय आहे प्रत्येकाला कळलं पाहिजे. समजा माधुरी धोत्रे जर स्थायी समितीचे सदस्य असतील तर त्यांना काय अधिकार आहे, सुकृत नगरसेवक जर स्थायी समितीचे सदस्य झाले असतील तर त्यांना काय अधिकार आहे, नगराध्यक्ष या स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत, सभापती आहेत, तर त्यांनी प्रत्येकाचे अधिकार प्रत्येकाला कळले पाहिजेत. कारण आपल्या कायद्यानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेनुसार आपल्याला नक्की त्या सभागृहामध्ये त्या ठिकाणी काय अधिकार आहेत हे सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळं हा माहितीच्या अधिकारात आम्ही तो प्रश्न विचारून त्याचं उत्तर घेतलेलं आहे आणि प्रत्येकाने नगरपालिकेचं त्या ठिकाणी पुस्तक खरेदी करावं आणि नगर परिषदांचे नियम काय ते देखील सगळ्यांनी पुस्तक वाचून त्या ठिकाणी आपल्याला काय अधिकार आहेत आणि त्या अधिकारानुसारच त्या ठिकाणी वागावं आणि सगळ्यांनी समन्वयाची भूमिका घेऊन पंढरपूर शहराचा विकास कसा करता येईल त्याच्याकडे सगळ्यांनी लक्ष द्यावं. बापू, सत्ताधारी